22 रुपये तिकीट असल्यापासून पंढरपूरची वारी करतोय. थोरलं पोरगं माझं नुकतं काकत बसत होतं, तेव्हा 12 दिवस पंढरपुरात होतो. पुन्हा त्याला मुलगा झाला, पहिला मुलगाच होता ती आपक होता म्हणल्या खाली केला, दुसरा झालं 2. मग एक 13वीला आहे, एक 10वीला आहे. धाकटं पोरगं आमचा मालक वारल्यावर घरात पटलं नाही. मी पंढरपूरला आल्या भाऊजीचं आणि ती मी भाऊ ह्याच्यात राहायला गेलता भाऊजीचं तर आमच्या गावात. मग पुन्हा वारी किलती करतोय मी, पण माळ घालून शनी 5-7 वर्ष झाली. मग माळ घालताना काय मी म्हटलं माझं पोरगं तिकडं आहे, पुढल्या एकादशी पातूर घरला आलं तर मी तुझी वारी कायम करणार. मी आहे तोपर्यंत आणि मी आहे तोपर्यंत माझी आणि माझ्या माघार मार चंद्रभागेला माझे चालवून असं मी गाठलेलं नाही. बरोबर का? हां, चालून देत नाही चालवून देत. मग दुसऱ्या एकादशी पातूर पोरगं माझ्या घरला आलं. माझी 2 नातवंड इष्टलासारखी झाली. 2 नातवंडांना का नाही, थोरल्या नातवंडांना बिन तिकटीचं 3 वर्ष पंढरपूर केले माझ्यावर आणि धाकट्या नातवंडांना 2 वर्ष. एवढ्या वर्ष झालं मी पंढरपूर करतो, पण 5-6 वर्ष झाली मी माळ घातली नसते. होय, माझं चांगलं झालंय बघा. वर्ष झालं बघा. मी मरता वाचलं. आमच्या शिवपुरीत मला कोण जगड असं म्हणत नव्हतं. आमची वस्ती कामीर वाटलं आहे. मग गाव बघून गेली तर का नाही, मालक आमचा 22 वर्ष 25-24 वर्ष झालं वारलाय. एक पोरग 10वी होतं, एक 9वीपासून पोरग्यानं आमच्या शाळा सुटली. तेव्हापासून का नाही, मग 3ऱ्या वर्षात पोराचं लगीन केलं. पुन्हा ही जर अक्कलकोटची आमची सून धाकटी, तिला 2 पुरी झाली त्या. मी 2 पुरी. मग माझं काही इटुबानं चांगलंच केलं या, माझं काही वाईट केलेलं नाही. मी आई माझी आहे तोपर्यंत माझी वारी, माझ्या माघारी चंद्रभागेला मी ह्या येथूनच गाठले. माझी एक नातू चाली तुला असं मी काही केलेलं नाही, करतानाच केलेलं नाही. बरोबर आहे का? चुकताय? हां.